नमस्कार मित्रांनो. गुरु हा ग्रह तुळ राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मानला जातो. परंतु गुरुसाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की गुरु जो ग्रह आहे हा भावबली सुद्धा आहे. म्हणजे गुरु जर का तुमच्या शुभ स्थानातून जात असेल तर त्याचे परिणाम जे आहे ते अतिशय शुभ फलदायी असे मिळतात. जसे की मे 2015 नंतर म्हणजे 15 मे 2025 नंतर गुरु जो ग्रह आहे हा तुळ राशीच्या भाग्यस्थानामधून भ्रमण करणार आहे. अर्थात त्याचे जे प्रभाव पडणार असतील ते नक्की शुभ फलदायी राहतील. याचप्रमाणे मे महिन्यामध्ये राहू आणि केतू हे जे दोन ग्रह आहेत हे सुद्धा 19 मे नंतर राशी परिवर्तन करणार आहेत. तर या सर्व ग्रहांचे प्रभाव परिणाम आहेत हे तुळ राशीकरता कशा प्रकारचे असेल सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू गुरु ग्रहाबद्दल. गुरु जसं सांगितलं की 15 मे नंतर तुळ राशीच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारे हे अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे. गेल्या सतरा 3-4 वर्षामध्ये बघितलं असेल की तुळ राशीने बरेचसे त्रास सहन केलेले असेल, आरोग्याच्या संदर्भातले असेल, त्यांच्या करिअरच्या संदर्भातले असेल, वैवाहिक जीवनाच्या संदर्भातले असतील, तर बरेचसे त्रास सहन करत करत 3-4 वर्ष गेली होती. परंतु काळजी करू नका, आता गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे हे निश्चित. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. जसे की तुमची जी रास आहे ही कष्टाळू रास आहे, कष्ट करणारी रास आहे आणि तुमचं राहणीमान सुद्धा अतिशय व्यवस्थित आणि तुमचा बौद्धिक जो आहे ते सुद्धा अतिशय चांगला असतं. पण तो एवढं असून सुद्धा गोष्टी मनाप्रमाणे होत नव्हत्या. परंतु गुरु जो आहे हा आता भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावून देणार आहे. त्यामुळे होईल का की तुमच्यात जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, जो की थोडासा हरपला गेला होता, आता तुमच्याजवळ परत येणार आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जे अंदाज बांधाल, तुम्ही ज्या काही कृती कराल त्यामध्ये सफलता मिळेल किंवा तुम्ही ज्या गोष्टी मांडाल, अंदाज बांधाल त्याच्यामध्ये यशस्वीपणा किंवा यश तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वर्षामध्ये लक्षात घ्या, हा जो भाग्यस्थानामध्ये गुरु भ्रमण करणार आहे हा जवळजवळ वर्षभर तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण असणार आहे त्याचं. त्यामुळे या संपूर्ण वर्षामध्ये परदेश गमनाच्या संधी तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं आहे कुठल्याही कारणासाठी, म्हणजे ॲज अ टुरिस्ट म्हणा किंवा बिझनेससाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा किंवा इव्हन जर का स्थावरता जरी तुम्हाला घ्यायची असेल किंवा स्थावर जरी व्हायचं असेल, तरी हा जो गुरु जो आहे भाग्यस्थानात भ्रमण करणारा हा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असा असणारा ही गोष्ट महत्त्वाची आहे. या दरम्यान थोडंसं धार्मिक आध्यात्मिक भाव तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय की धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, आता संबंधी वाचन होणं किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी होणं किंवा तशा प्रकारचे काही अनुभव मिळणं, अशा सुद्धा गोष्टी येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात तुमच्यासाठी होणार आहे. अर्थात ही गोष्ट खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स तुमच्यातला परत एकदा जागा करून देणार आहे. हा जो गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, पंचम दृष्टीने हा तुमच्याच राशीला पाहणार आहे. ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जगाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला परत एकदा मिळणार आहे. तसे पाहिजे तर तुमची जी रास आहे ही सकारात्मक किंवा पॉझिटिव्हली विचार करणारी आहे. अर्थात गुरुचं जे पंचमस्थ जी दृष्टी आहे तुमच्या राशीवर त्याच्यामध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने दिसेल आणि या गोष्टीमुळेच तुमच्यामधला जो उत्साह आहे हा जबरदस्त जोरदार किंवा जोमाने पुढे होईल आणि नवीन नवीन कामं करण्याकरता तुम्ही जास्त उद्युक्त होऊ शकाल. तर एकंदरीत पंचमस्थ जी दृष्टी आहे गुरुची तुळ राशीवर ती तुमच्यासाठी शुभ फलदायी अशीच असणार आहे. गुरु जो आहे सप्तम दृष्टीने हा तुमच्या तृतीय स्थानाला बघतो आहे. हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे होईल. मग देशांतर्गत असेल किंवा देशाच्या बाहेर नवनवीन कामं करण्याकडे तुमचा कल राहील, कामाचा ओळख दांडगा राहील, बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. तसे पण बघितलं तर तुमची जी रास आहे ही कष्ट करणारी आहे, हार्ड वर्किंग अशा प्रकारची रास आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला संपूर्ण वर्षामध्ये येणार आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सगळ्याकरता सुद्धा येणारं संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं राहील. तुमची काही राहिलेली कामं असतील, चुकलेली काही कामं असेल, अडलेली काही कामं असतील, दिरंगाईने काही कामे किचपत पडलेली असतील ती जरूर या दरम्यान हाती घ्या, पूर्ण सुद्धा होताना दिसतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर अर्थातच फेमस होणं, प्रसिद्धीला येणं अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी या दरम्यान होतील आणि त्यामुळे अर्थातच तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे हा दुणावेल. तर एकंदरीतच नवीन समजा तुम्हाला काही व्हेंचर सुरू करायचे असेल, नवीन अशा कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल तरी सुद्धा गुरु जो आहे किंवा गुरुची जी दृष्टी आहे तुमच्यासाठी खूप शुभफलदायी राहील. अर्थात भाग्यस्थानातला जो गुरु आहे हा नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभणं, तुमच्यातला आत्मविश्वास अतिशय चांगल्या प्रकारे दृढ होतं. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, म्हणजे जर का रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं
तर जर का तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील, जी की खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा गुरुची दृष्टी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. संपूर्ण वर्षामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय चांगला राहील. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणारं संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. परंतु तुम्हाला तुमचे एफर्ट मात्र द्यायला हवे, प्रयत्न मात्र प्रयत्नवादी व्हायला हवं आणि मग तुम्ही जशी अपेक्षा केलेली असेल त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट तुम्हाला निश्चित मिळणार आहे. त्या संदर्भात काळजी करू नका. जर का तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित असाल तर अर्थातच लॉंग टर्ममध्ये त्याचे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गुरुचं जे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात होत आहे हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे कुठलाच ग्रह हा एकाच दृष्टीने कधी प्रभाव करत नाही. म्हणजे कुठल्याही राशीकरता एकच एक ग्रह हा संपूर्णपणे प्रभाव येत नाही, तर ते बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना अनुसरून तुम्हाला त्याचे प्रभाव परिणाम मिळत असतात. म्हणजे हा टीम इफेक्ट असतो. जसं की इतरही ग्रह याकरता पाहणं थोडंसं गरजेचं राहील. इथे थोडासा विचार आपण शनीबद्दल सुद्धा करू. शनी हा जो ग्रह गेल्या 2.5 वर्षापासून तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो मार्च महिन्यानंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात शनी जो आहे हा तुळ राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, परंतु 6व्या स्थानात भ्रमण करत आहे आणि याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही तुम्हाला अनुभव मिळतील. अर्थात पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे त्या संदर्भात लक्षात घ्या, हा षष्ठ स्थानातला जो शनी आहे हा तुमच्याकडून काही चांगली अशी कामं की जी खूप मोठी आहे, ज्याचा व्याप खूप मोठा आहे, ज्याचा पसारा खूप मोठा आहे, अशा प्रकारची कामं तुम्ही हाती घेऊ शकाल आणि त्याकरता लागणारा जो कॉन्फिडन्स आहे नक्कीच तुम्हाला गुरु देईल आणि ती कामं तुम्ही मार्गी सुद्धा लावाल. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही ना काहीतरी गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो किंवा काही ना काही अशी तुम्ही पाऊल जरूर उचलाल की जे खूप भव्य दिव्य आहे किंवा अशा प्रकारचं काम करण्याकरता तुम्ही सरसावाल आणि ती गोष्ट तुमच्यासाठी सकारात्मक होईल, पॉझिटिव्ह सुद्धा होईल. अर्थात इथे निगेटिव्ह गोष्ट थोडीशी ही आहे की आरोग्याच्या दृष्टीने काही त्रास तुम्हाला या दरम्यान होऊ शकतील. लक्षात घ्या, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर का तुम्ही कुठल्याही शारीरिक व्याधीने पीडित असाल तर त्या संदर्भात अलर्ट राहणं, दक्ष राहणं, त्याची काळजी घेणं ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. कारण षष्ठ स्थानातला गुरु जो आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कारण हा जो शनी आहे हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला सुद्धा पाहत आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण विचार करू राहू केतूबद्दल. राहू केतू जे गेल्या 18 महिन्यापासून तुमच्या 6व्या आणि वेळ्या स्थानामध्ये भ्रमण करत होते ते साधारण 19 मे 2025 नंतर तुमच्या पंचम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राहू ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर राहू ग्रह थोडासा फसवणारा आहे. म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज चुकणं हे राहूच्या संदर्भात थोडंसं जास्त घडतं. या संदर्भात अलर्ट राहणं थोडंसं गरजेचं राहील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर फक्त आणि फक्त येणाऱ्या टिप्स किंवा कोणी दुसऱ्याने सांगितलेलं आहे त्या अंदाजावरती अजिबात इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही फसाल. लक्षात घ्या, तुमचे स्वतःचा त्यामध्ये स्टडी असायला हवा आणि तुमच्या स्वतःच्या इंट्युशन्स असतील किंवा तुमचे स्वतःचे जे निर्णय असतील त्यावरच कायम राहा. मग त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाहीत. याचप्रमाणे ज्या गर्भवती मला त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र या बाबतीत एक गोष्ट खूप चांगली आहे की तुमच्या भाग्यस्थानातला जो गुरु आहे हा सुद्धा तुमच्या पंचम स्थानाला बघतो आहे. त्यामुळे आत्ता जे काय सांगितलं त्या संदर्भात कमीत कमी येणाऱ्या 1 वर्षात तरी मोठी किंवा एक्स्ट्रीम अशी काही गोष्ट होणार नाही. काळजी करू नका. इथे केतूबद्दल सांगायचं झालं तर केतू जो ग्रह आहे हा केतू तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर आर्थिक संदर्भामध्ये तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्याप्रमाणे गोष्टी होताना कदाचित कठीण होऊन बसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने जे मोठे तुमची भावंड असतील त्यांच्यामध्ये थोडेसे वादविवाद होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीतच या व्हिडिओचा जो पर्पज आहे, महत्त्व आहे किंवा विषय आहे तो म्हणजे गुरुचं भ्रमण. तो गुरुचं भ्रमण हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे आणि त्याच्या जोडीला बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा त्याला साथ देतील. त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी भव्य दिव्य करण्याची वेळ ही तुमच्या समोर आलेली आहे आणि त्याच्याकरता ग्रहांची संपूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. फक्त प्रयत्नवादी राहणं आणि गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात ॲक्टिव्ह राहणं आणि वेळच्या वेळ करणं हे मात्र तुमच्याकडून करायला हवं, जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी भविष्यकालीन योजनेसाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे तो तुळ राशीचं तुळ राशीकरता गुरुचं जे राशी परिवर्तन आहे मिथुन राशीचं त्याचा प्रभाव पडणार नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.